बघा 2-3 तास मी ही मुगाची डाळ ना व्यवस्थित बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डाळ टाकून घेऊयात. त्यामध्येच 2-3 मिरच्या करून घेऊयात. बघा एका ताटामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊयात. पण जेवढी डाळ आपण 1 वाटी घेतलेली त्या 2 वाटी बघा आपल्याला गव्हाचं पीठ लागतं. बघा आता याच्यामध्ये मी धना पावडर घेतली आहे थोडीशी, नंतर जिरी आणि ओवा घेतला आहे. मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये. बटर खिसून घालूया. व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. बघा आपलं मस्त असं पीठ मळून तयार झालेलं आहे. बघा मी त्याच्यातील एक गोळा काढून घेतला बघा आणि आपण हे आता लाटून घेऊयात. मग आपण याच्यावरून आता ना थोडेसे तीळ लावूयात बघा दोन्ही साईडून. दुसऱ्या साईडनी पण आपण तीळ लावून घेऊयात. आणि आता पातळ असं लाटून घ्यायचंय बघा आपल्याला. बघा अशा प्रकारे लाटून घेतलेलं आहे. आता आपण हे कट करून घेऊयात. बघा तुम्हाला जसा हवा आकार आहे ना तसं तुम्ही कट करू शकता. बघा मी कट करून घेतलंय. आता अशा प्रकारे बघायला टोचा मारून घ्यायच्या. तर लहान मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा असं काहीतरी पौष्टिक दिलेलं ना खूप छान राहते. बघा अशा प्रकारे. बघा इथं मी तेल गरम करून घेतले. आता याच्यामध्ये आपण हे सोडून घेऊयात बघा. बघा आलटून पालटून आपल्याला सतत हलवून घ्यायचे व्यवस्थित. बघा तेलातील बुडबुडी कमी झाली आणि कुरकुरीत पण तळले गेले. तर आपण काढून घेऊयात बघा आता हे. बघा मस्त असा आपला हा चहा बरोबर किंवा मधल्या वेळेत बघा भूक थोडी लागली तर मुलांसाठी पण खूप छान आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पण हे मुगाचा असा पौष्टिक पदार्थ नक्की ट्राय करा. चला तर मग धन्यवाद.